करूयात प्रभूजी. प्रभूजी तुम्ही म्यूट येत वाटतं प्रभूजी. आवाज नाही येते. जय राधा माधव जय कुंज बिहारी जय गोपीजन वल्लभ जय गिरिवरधारी यशोदानंदन व्रज जन रंजन यशोदा नंदन व्रज जन रंजन यमुना तीरा वनचारी यमुना तीरा वनचारी जय राधा माधव जय कुंज बिहारी जय राधा माधव जय कुंज बिहारी हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे जय राधा वृंदावन चंद्र राधे जय जगन्नाथ बलदेव जय सुभद्रमाय जय गौरनिताय जय गौरनिताय जय जय प्रभुपाद जय जय गुरुदेव जय गौर प्रेमानंदे हरे 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 नाम संकीर्तन की जय श्रील प्रभुपाद की जय माऊली महावैष्णव जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय ओम नमो भगवते वासुदेवाय नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरे वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी हरेर्नाम केवलं खलु नास्त्येव गतिरन्यथा कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः नमो पंकजनाभाय नमो पंकजमालिने नमो पंकजनेत्राय नमस्ते पंकजांग्रे
मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरु दीनतारिणं परमानन्दमाधवं चैतन्येश्वरं देवं हरे कृष्ण. आजचा अभंग आहे आपुलिया अंगे तोडी माया जाल. आपुलिया अंगे तोडी माया जाळ, ऐसे नाही बळ कोणापाशी. ऐसे नाही बळ कोणापाशी. रांडा पोरे त्याग करी कुटुंबाचा. रांडा पोरे त्याग करी कुटुंबाचा. नावरे हे वाचा आणि मन. नावरे हे वाचा आणि मन. मुक्त झालो ऐसे बोलो जाय मुखे. मुक्त झालो ऐसे बोलो जाय मुखे. तुका म्हणे दुःखे बांधला तो. तुका म्हणे दुःखे बांधला तो. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जन शलाकया चक्षुरुन्मिलितं तस्मै श्री गुरुवे नमः. श्री चैतन्य मनोविष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथानिलं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पादां सहगण ललिता श्री विशाखानिलां च नमः विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशकारिणे. कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरद्विषे नमाय. कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमस्ते. तप्त कांचन गौरांगी श्री राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी नीलांचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्य जगन्नाथाय ते नमः. वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. उपस्थित सर्व भक्तांचं स्वागत आहे. आजच्या तुकामने अभंग तुकारामाचे या मालिकेमध्ये सर्वांच्या चरणी प्रार्थना आहे. सर्वांच्या चरणी दंडवत. भगवंताला प्रार्थना करा की मी माऊली महावैष्णव जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अभंगावर काही बोलू शकेल. आजचा अभंग सुंदर अभंग आहे. माऊलीचे तुकोबारायांचे सर्वच अभंग सुंदर आहेत. आजचा अभंग 3 चरणाचा अभंग आहे आणि या अभंगामध्ये महाराज सांगतायत की आपल्याजवळ काहीच बळ नाहीये. बळ नाहीये, शक्ती नाहीये. आपल्या शक्तीने आपण काय करू शकत नाहीये. या जगतामध्ये सर्व शक्ती भगवंताची आहे. भगवंताची शक्ती आणि त्या शक्तीने आपलं काम चाललेलं आहे. आपल्या शक्तीने आपण काय करू शकत नाही. आणि जरी काही केलं, प्रयत्न केला तरी आपले इंद्रिय आपल्या ताब्यात राहू शकत नाही. इंद्रिय सैरभैर इकडे तिकडे पळतात. इंद्रिय काय आहे? रथाचे घोडे आहेत. भगवंत सांगतात, प्रभुपाद सांगतात, अर्जुनाचं रथ आहे. रथामध्ये भगवंत बसलेले आहेत. भगवंत सारथी आहेत. सारथी म्हणजे बुद्धी, मन म्हणजे लगाम आणि इंद्रिय म्हणजे घोडे. ते घोडे सैरभर धावत असतात. मन इकडे तिकडे धावत असतं आणि ते आपण आखळू शकत नाही. आपल्या मनाला आपण थांबवू शकत नाही. असं बळ आपल्याकडे नाहीये. ते बळ केव्हा प्राप्त होतं? गुरु आणि भगवंताची कृपा. आणि त्यांची कृपा केव्हा प्राप्त होते? जेव्हा आपण भक्ती मार्गाचा अवलंब करतो, नियमांचं पालन करतो, तेव्हा आपण ते बल
त्यांची कृपा आपण प्राप्त करू शकतो. बरं, अतिशय सुंदर अभंग आहे. जगद्गुरु माऊली महावैष्णव संत तुकोबाराय ते सांगतायत, हे भौतिक जगत कसं आहे, दुःखालय, दुःखालयम अशाश्वतम. या जगामध्ये दुःख भरलेलं आहे. दुःखालयम, दुःखाचं भांडार आहे. आणि तिथं आम्ही काय करतोय, सुखाचा शोध घेतोय चुकीच्या ठिकाणी. चुकीच्या ठिकाणी गेलं तर आपला काही लाभ होत नाही. श्रम एवही केवलम, आपले श्रम वाया जातात. तर महाराज सांगतात पहिल्या चरणामध्ये, आपुलिया अंगे तोडी माया जाळ. हे जगत काय आहे, माया आहे. दैवी एषा गुणमयी मम माया दुरत्तया. या जगामध्ये जेवढे कार्य घडतात ते 3 गुणाच्या अंतर्गत घडतात. आणि ही माया काय, 3 गुणमयी, दैवी एषा गुणमयी, हे 3 गुणाची मयी असणारी माया ही भगवंताची शक्ती आहे. आणि जेव्हा आपण भगवंताला माम एव ए प्रपद्यन्ते, जेव्हा आपण भगवंताला शरण जातो तेव्हा आपण मायेच्या तावडीतून मुक्त होतो. मायेला तरुण, भवसागराला तरुण आपण पार जाऊ शकतो. केव्हा, तर भगवंताला शरण गेलो, भगवंताची भक्ती केली, भगवंताची सेवा केली, भगवंताचा धावा केला, भगवंताचं नामजप केलं, तर आपण मायेच्या तावडीतून वाचू शकतो. अन्यथा हे मायाजाळ आहे. आज आपण पाहतो या भौतिक जगामध्ये सगळीकडे मोबाईल, इंटरनेट, फेसबुक हे मायेचे चेले आहेत किंवा हे कलीचे चेले आहेत. कलीनं पाठवलेले आपले चेले आहेत, कलीनं पाठवलेले दूत आहेत. किंवा मायादेवी आहे, मायादेवीने काय केलेलं आहे, हे पाठवलेलं आहे. कशासाठी, या भौतिक जगामधले लोक भगवंताकडे जाण्याचा प्रयत्न करतात, त्यांना आपल्या जाळ्यामध्ये ओढण्यासाठी. मायाजाळ, हे मायाजाळ या मायादेवीने या भौतिक जगामध्ये सगळीकडे पसरलेलं आहे. इंटरनेट, इंटरनेट म्हणजे काय, आंतरजाल. आणि फेसबुक म्हणजे मूक पुस्तिका. अशा प्रकारे टीव्ही आहे, मोबाईल आहे, यांच्या माध्यमातून हे मायादेवी आणि कली या संपूर्ण जगतामध्ये सर्वांना भ्रमित केलेलं आहे, सर्वांना मोहून टाकलेलं आहे. एकही व्यक्ती जगामध्ये असा नाही ज्याच्याकडं मोबाईल नाहीये. त्याच्यामध्ये आपण किती गुंतायचं किंवा त्याचा उपयोग आपण भगवंताच्या भक्तीमध्ये कसा करायचा हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. त्याचा उपयोग जर आपण भौतिक गोष्टीसाठी करत असू, भगवंताच्या सेवेसाठी न करता, तर आपण मायेच्या पाशामध्ये आहोत. दैवी एषा गुणमयी. आणि या मायेला उल्लंघून जाणं, या मायेच्या तावडीतून सुटणं, मम माया दुरत्तया, अतिशय दुरत्य, अतिशय दुर्लभ आहे. बहुना जन्मना म्हणते ज्ञानवानमा प्रपद्यते. अनेक अनेक जन्मामध्ये प्रयत्न केल्यानंतर ज्ञान प्राप्त होतो. मनुष्यानाम सहस्रेषु कश्चिद तती सिद्धे. हजारातून एखादाच प्रयत्न करतो. कशासाठी, मायेच्या तावडीतून सुटण्यासाठी. मनुष्यानाम सहस्रेषु कश्चिद तती सिद्धे, सिद्ध होण्यासाठी. सिद्ध होणे म्हणजे काय, मायेच्या तावडीतून सुटते. मायेच्या तावडीतून सुटणे म्हणजे काय, भगवंताच्या धामामध्ये जाणे. त्याच्यासाठी कोण प्रयत्न करतो, किती लोक करतात, हजारातून एखादा. यततामपि सिद्धानाम कश्चिन्मा वेत्ती तत्वता. अशा प्रयत्न करणाऱ्या हजारो लोकांमध्ये एखादा सिद्धी प्राप्त करू शकतो. सर्वांना सिद्धी प्राप्त होत नाही. म्हणजे लाखात एक भगवंताच्या धामामध्ये जाऊ शकतो. आमच्या भारताची लोकसंख्या 140 करोड, 150 करोड, 150 करोड. तर 150 करोड मध्ये
किती लोक जाऊ शकतील? मोजकेच. 1,500, 2,000 किंवा 1,500 किंवा 15,000. 15,000 एवढे लोक जाऊ शकतात भगवंताच्या धामात. बाकीचे 1,40,00,000 मधले बाकीचे सगळे कुठे जाणार? पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू या चक्रामध्ये अडकणार. कोणी नरकामध्ये जाणार, कोणी स्वर्गामध्ये जाणार, कोणी पुन्हा जन्म घेणार. तर या चक्रातून आपल्याला सुटण्यासाठी भगवंतांनी प्रभुपादांना आणि संत तुकोबारायांना पाठवलं आणि आपल्याला मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. त्या मार्गाचा आपल्याला अवलंब करायचा आहे. आपुलिया अंगे तोडी माया जाळ, ऐसे नाही बळ कोणापाशी. स्वतःच्या ताकदीनं आपण हे बंधन तोडून टाकू अशी ताकद आपली स्वतःची नाहीये. ऐसे नाही बळ कोणापाशी. महाराज म्हणतात कोणाकडेच अशा प्रकारचं बळ नाही. प्रभुपादी तेच सांगतात, असंभव. स्वतःच्या प्रयत्नाने स्वतःच्या ताकदीने आपण काही मिळवणं, काही प्राप्त करणं प्रभुपाद सांगतात असंभव आहे, शक्य नाहीये. जेव्हा आपण संतांचा संग, संतांची कृपा, गुरुची कृपा आणि भगवंताची कृपा प्राप्त करतो तेव्हा आपल्याला बळ मिळतं, तेव्हा आपल्याला शक्ती मिळते आणि तेव्हा आपण हे बंधन तोडून हे भौतिक जगत मायाजाळ तोडून याच्या पलीकडं मम माया दुरत्तेया मामेव प्रपद्यन्ते माया मेता तरंते, ते मायेला ओलांडून मायेला तरुण संसार सागराला पण पार करू शकतो. गुरु कृष्ण प्रसादे पाये भक्तिलता बीज. ब्रह्मांड भ्रमिते कोण भाग्यवान जीव. या ब्रह्मांडामध्ये अनेक जीव आहेत. फक्त 140 करोड मनुष्य आहेत भारतामध्ये. मग पक्षी किती आहेत, पशु किती आहेत, वृक्ष किती आहेत, जलचर किती आहेत, किडामुंगी किती आहेत, त्याची गिनती ते भौतिक जगामध्ये कोणी करू शकत नाही, असंभव. त्याची गिनती भगवंताकडे असते, त्याची गिनती चित्रगुप्ताकडे असते, त्याची गिनती यमधर्माकडे असते. त्यांना माहिती असतं आपले कस्टमर किती आहेत. पण या भौतिक जगामध्ये त्याची गिनती आपण करू शकत नाही. तर अशा प्रकारे 84 लाख योनी आहे आणि या योनीमध्ये आपण अडकलेलो आहोत. आणि इथं काय दुःख आहे? जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन. 4 प्रकारचं दुःख कोणालाही सुटत नाही, पण आम्हाला माहितीच नाही हे दुःख आहे. आम्हाला हे दुःख काही माहिती नाही. प्रभुपाद म्हणतात हे आमचं दुर्भाग्य आहे की आम्हाला कोणी सांगत नाही की हे 4 प्रकारचं दुःख आपण विनाकारण भोगतोय. जन्म, जन्माचं दुःख, मृत्यू, मृत्यूचं दुःख, जरा, म्हातारपण आणि व्याधी, आजारपण, हे 4 प्रकारचे दुःख या जगतामध्ये आहेत. पण आम्हाला माहिती नाही. आम्हाला काय दुःख आहे? आम्हाला हे मिळालं नाही आज, ते दुःख आहे. आज आम्हाला ते मिळालं नाही, ते दुःख आहे. मला गाडी पाहिजे, घोडा पाहिजे, नोकरी पाहिजे, बंगला पाहिजे, परिवार पाहिजे, समाज पाहिजे, पद पाहिजे, पोस्ट पाहिजे, पगार पाहिजे, लक्ष्मी, सोनं पाहिजे, नाणं पाहिजे. हे आमच्याकडे नाहीये, याचं आम्हाला दुःख आहे. म्हणजे खरं दुःख आम्ही बाजूला ठेवलं आणि दुसरीकडे आम्ही सुखाचा शोध घेऊ लागलेलो आहे. कुणाला गाडी घेतली सुख वाटतो, कुणाला बंगला बांधला सुख वाटतो, कुणाला चांगले चांगले पदार्थ खायला मिळाले सुख वाटतो. पण हे सगळं सुख टेम्पररी आहे, भौतिक आहे, अशाश्वत आहे, काही काळापुरतं आहे. तुम्ही रसगुल्ला खाल्ला किती वेळ सुख आहे? जोपर्यंत जिभेवर त्याची चव आहे. काही क्षण, काही मिनिट, जेव्हा तो गळ्यातून खाली पोटामध्ये उतरतो तेव्हा त्याचं सुख, त्याची गोडी राहत नाही. तसे भौतिक जग टेम्पररी आहे. याच्यामध्ये तुम्ही किती सुखाचा शोध घ्या, सुख पाहता जेव्हा पडे दुःख पर्वता एवढे. थोड्याशा सुखासाठी या भौतिक जगामध्ये किती सुख आहे? थोडस. जसं वाळवंटामध्ये पाण्याचा एक थेंब मिळावा, वाळवंटामध्ये पाण्याचा एक थेंब मिळाला, तहान भागते का? नाही. तहान भागवायची असेल तर कमीत कमी 1 ग्लास 2 ग्लास पाणी पाहिजे. पण वाळवंटामध्ये काय मृगजळ आहे,
मृगजळ म्हणजे पाणी आहे असं वाटतं आणि हिरण त्याच्या मागे धावत असतं. तसं आपली अवस्था झालेली आहे. आपण त्याच्या मागे धावतो पण तिथं नाहीये. जिथं नाहीये तिथं आपण म्हणतो पाणी आहे आणि म्हणून आपण धावतो. माया ही मायादेवी आहे. माया मा म्हणजे नाही, या म्हणजे जो, जे नाहीये ते आपल्याला वाटतं, ती माया आहे. ते मायावादी आहे. ते मायावादी काय म्हणतात? भगवंत नाहीये, भगवंत निराकार आहे, ब्रह्म सत्य जगन मिथ्या, जग मिथ्या. आता जग आपण पाहतो समोर आपल्या डोळ्यांनी, हे संपूर्ण सृष्टी, भौतिक जगत आपल्याला दिसतंय सगळं. मग मिथ्या कसं? ते मिथ्या नाहीये, ते अशाश्वत टेम्पररी आहे, काही काळापुरतं आहे. पण हे मायावादी काय म्हणतात? जगन मिथ्या. जसं म्हणतात भगवंत निराकार आहे, भगवंत सगुण साकार आहे. सगुण निर्गुण एकू गोविंद रे. तुम्ही त्याला सगुण म्हणा किंवा निर्गुण म्हणा, भगवंत सगुण आहे कारण भगवंताचे अनंत गुण आहेत, भगवंताचे अनंत रूप आहेत. मग तो निर्गुण कसा होईल? भगवंत निर्गुण आहेत कारण ते कुठल्याही गुणामध्ये अडकत नाहीत. 3 गुण आहेत, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. या 3 गुणाच्या पलीकडं शुद्ध सत्वामध्ये भगवंत आहेत. भगवंताचं धाम जे शुद्ध सत्वामध्ये आहेत अशा भक्तांना प्राप्त होतं. शुद्ध सत्व, सत्वगुण नाही, रजोगुण नाही, तमोगुण नाही, त्या ठिकाणी शुद्ध सत्व आहे. आणि त्या ठिकाणी भगवंताच्या धामामध्ये शुद्ध भक्त जातात आणि तिथं भगवंताची प्राप्ती होते, भगवंताची भेटी होते, भगवंताचा संग, भगवंताची सेवा. भगवंताच्या धामाचं वर्णन तिसऱ्या भागवताच्या 3ऱ्या स्कंदामध्ये 15व्या अध्यायामध्ये भगवंताचं वर्णन केलेलं आहे. धामाचं, भगवंताचं धाम अतिशय सुंदर आहे, भगवंत अतिशय सुंदर आहे. त्या ठिकाणी कुठलंही दुःख नाही, चिंता नाही. त्याचं नाव आहे वैकुंठ. त्या ठिकाणी भगवंत असतात, लक्ष्मीनारायण. गोलोक वृंदावनामध्ये राधा कृष्ण भगवंत त्या ठिकाणी विराजमान आहेत. ते आध्यात्मिक जगत आहे. त्या ठिकाणी अंतरंगा शक्ती, भगवंताची शक्ती तिथेही कार्य करते, अंतरंगा शक्ती. आणि या भौतिक जगामध्ये कार्य करते ती बहिरंगा शक्ती. आणि आपण कोण आहोत? जीव, तटस्थ जीव, तटस्थ शक्ती आहोत आपण, भगवंताची शक्ती आहोत. तटस्थ म्हणजे कधी आपण आध्यात्मिक जगात असतो, कधी आपण भौतिक जगात असतो. दोन्हीच्या मध्ये आपण लटकतो किंवा दोन्हीच्या मध्ये हे चक्र आपलं चालू आहे, आवागमन, जन्म मृत्यू. त्या चक्रामध्ये आपण अडकलेलो आहे. आपण आध्यात्मिक जगात कधी असतो? जेव्हा आपण भगवंताची भक्ती करतो, जेव्हा आपण भगवंताची सेवा करतो, तेव्हा आपण भगवंताचं नाम रूप गुण लीला चिंतन करतो, स्मरण करतो, तेव्हा आपण आध्यात्मिक कार्य करतो, तेव्हा आपण आध्यात्मिक जगात आहे. आणि जेव्हा आपण भौतिक कार्य करतो, मी आणि माझं, माझी गाडी, माझा घोडा, माझा बँक बॅलन्स, माझं घर, माझा परिवार, माझा समाज, माझा देश, तेव्हा आपण भौतिक जगात आहे. तेव्हा बहिरंगा शक्तीच्या आधिपत्याखाली आपण मायेच्या जाळामध्ये अडकतो. तर या जाळातून आपल्याला व्हायचंय मुक्त व्हायचंय. मुक्त व्हायचं असेल तर आपल्या शक्तीने आपण होऊ शकत नाही. तर त्याच्यासाठी काय पाहिजे? कृपा पाहिजे. कृपा केव्हा मिळते? आपण जेव्हा सेवा करू, साधना करू, भक्ती करू, तेव्हा आपल्याला कृपा प्राप्त होते. दुसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतायत, रांडा पोरे त्याग करी कुटुंबाचा. काही लोक काय करतात? संन्यास घेतात, आपल्या कुटुंबाचा त्याग करतात. पत्नी, मुलं, घरदार, समाज, गाव सगळं सोडून जातात वनामध्ये, जंगलामध्ये, हिमालयामध्ये. त्याग करी कुटुंबाचा. त्याग करणं खूप सोपं आहे, हा बाह्य त्याग आहे. पण महाराज म्हणतात, नावरे हे वाचा आणि मन. बाह्य त्याग करू शकता पण अंतःकरणातून त्याग होत नाही. कसं काय होत नाही? नावरे वाचा, वाचा म्हणजे जीव, आणि मन, या दोघांना तो आवरू शकत नाही.
त्याग करू शकतो, धनाचा त्याग करू शकतो, कुटुंबाचा त्याग करू शकतो, प्रॉपर्टीचा त्याग करू शकतो, समाजाचा त्याग करू शकतो, गावाचा त्याग करू शकतो. पण मन आणि वाचा त्याला आवर घालू शकत नाही, मनावर नियंत्रण करू शकत नाही. ज्याने मन जिंकलं, मन जिंकितो जग जिंकी. जोपर्यंत मनाला जिंकू शकत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या त्यागाला किंमत नाहीये. तुम्ही वानप्रस्थ घ्या, संन्यास घ्या, घरदार सोडा, प्रॉपर्टी सोडा, तोपर्यंत तुमच्या त्यागाला किंमत नाही, महाराज सांगतात. तुमचा त्याग म्हणजे पाखंड आहे, त्याग म्हणजे दिखावा आहे. जोपर्यंत मनातून काम्यना कर्मना न्यासम संन्यासम, मी आणि माझे पण विसरला असे दोन नर, पार्था संन्यासी तो जाणं निरंतर. ज्यानं मी आणि माझं सोडलेलं आहे. काय नाही झालं ती इथं ठेव. कृष्णा प्रभूजी. हो, म्यूट झालात प्रभूजी तुम्ही. हरे कृष्णा. ज्याच्या मनातून मी आणि माझेपण विसरला असे लोणर, पार्था संन्यासी तो जाणं निरंतर. तो संन्यासी आहे, त्याचा त्याग खरा आहे. तो कुटुंबामध्ये राहत असला तरी त्यांनी विसरलेलं आहे, मनातून काढून टाकलेलं आहे, चित्तातून काढून टाकलेलं आहे. आणि मन कुठे लावलेलं आहे? भगवंतामध्ये लावलेलं आहे. चित्त भगवंताच्या चरणावर लावलेलं आहे, मन भगवंताच्या चरणावर लावलेलं आहे. अंबरीश महाराज, सवय मना कृष्ण पदार विंदयो. अंबरीश महाराजांनी आपलं मन कुठे लावलं होतं? भगवंताच्या चरणावर. आपले सर्व इंद्रिय भगवंताच्या सेवेमध्ये लावले. सगळे इंद्रिय जर भगवंताची सेवा करत असले, मन जर भगवंताच्या चरणावर असलं, तर त्यांनी मनाला जिंकलेलं आहे, त्यांनी आपल्याला वाचेला जिंकलेलं आहे. आणि तो खरा त्यागी आहे, तो खरा संन्यासी आहे, तो खरा वानप्रस्थी आहे, तो खरा त्यागी आहे, तो खरा भगवंताचा भक्त आहे, शुद्ध भक्त आहे. तुकाराम महाराज तेच सांगतात, मना तेथे धाव घेई राहे विठोबाचे पायी. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. आपली वाणी भगवंताच्या नामामध्ये लावा. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. भगवंताचं दर्शन घ्या डोळ्यांनी, कानाने विठ्ठलाचं गुणगान ऐका, भगवंताचं गुणगान ऐका. या प्रकारे सर्व इंद्रिय, जसं अंबरीश महाराज, तुकाराम महाराज सांगतात तसं, सर्व इंद्रिय भगवंताच्या सेवेमध्ये जेव्हा लावले, म्हणजे भगवंताच्या भक्तीमध्ये तुम्ही आहात, सेवेमध्ये आहात, साधनेमध्ये आहात, तेव्हा तुम्ही मुक्त आहात, तेव्हा तुम्ही त्यागी आहात. नाहीतर वरवरचा त्याग, भगवे तरी श्वान सहज वेस त्याचा, तुकाराम महाराज म्हणतात. तुम्ही नुसते कपडे बदलले, भगवे घातले, कुत्रही भगवू असतं, मग तो संन्यासी आहे का? दाढी वाढवली, जटा वाढवल्या, अस्वलाला सुद्धा केस वाढवलेले असतात, मग तो त्यागी आहे का? मग तो संन्यासी आहे का? नाही. हे बाह्य आहे. अंतःकरणातून भगवंत मी तुमचा आहे, अंतःकरणातून भगवंत माझे आहेत. आपलं मन, आपली वाणी, आपले इंद्रिय भगवंताला दिले पाहिजे, आणि तेव्हा मग तो खरा त्याग आहे. बहुजन्म केला लाग तो हा जन्म पावलो. तुकाराम महाराज म्हणतात दुसऱ्या एका अभंगामध्ये, बहुजन्म केला लाग तो हा जन्म पावलो. अनेक 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 जन्मानंतर मनुष्य जन्म मिळतो. एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक एक योनीमध्ये करोडो करोड वेळा जन्म घ्यावा लागतो, महाराज सांगतात. आणि जन्म मृत्यूचे किती दुःख आहे, हजारो विंचू चावल्याचं दुःख आहे. गर्भामध्ये आपण आईच्या असतो तेव्हा इतक्या वेदना होतात, हजारो विंचू चावल्याचं, मलमूत्र त्या ठिकाणी असतं,
रक्त मांस पू असतो आणि त्या गर्भामध्ये हवाबंद डब्यामध्ये 9 महिने 10 महिने त्या गर्भामध्ये राहावं लागतं. किती दुःख आहे. आणि आई काय करते, काय काय खात असते, आंबट तिखट उष्ण कडू खारट गोड, आणि त्याचं जेव्हा ते नाळेद्वारे बाळाचं पोषण होतं तेव्हा जे अशा प्रकारचे अत्याधिक तिखट अत्याधिक खारट अत्याधिक आंबट कटू असे पदार्थ ज्यावेळेस माता खाते तेव्हा त्याचे दुःख वेदना त्या बाळाला होतात. लोक काय म्हणतात, आईला डोहाळे लागले, काय पाहिजे, आंबट पाहिजे आणून देतो, तिखट पाहिजे, गोड पाहिजे, चिंच पाहिजे, पण त्याच्या वेदना त्या बाळाला आत होत असतात ते आपल्याला समजत नाही. आई प्रसन्न झाली पण बाळ दुःखामध्ये, त्याला बोलता येत नाही, हालता येत नाही. जसं पिंजऱ्यामध्ये पोपट असतो, मालकाने झील देईल तेव्हा खायचं आणि पिंजऱ्यामध्ये पडून राहायचं, तसं ते बालक गर्भामध्ये पडून राहते. किती दुःख आहे. मृत्यूचं दुःख तसंच आहे. एक एक इंद्रिय त्या ठिकाणी बंद होतात काम करायचं, इंद्रिय शिथिल होतात आणि हजारो विंचू चावल्याचं दुःख त्यावेळेस वेदना त्याला होत असतात. आणि तुम्ही ज्यावेळेस तो मरणासन्न व्यक्ती आहे त्याला तुम्ही बोलता पण त्याला ऐकता येत नाही, त्याला विचारता पण त्याला बोलता येत नाही, त्याच्या समोर जाता पण तो तुम्हाला पाहू शकत नाही. एक एक इंद्रिय त्याचे बंद झालेले असतात, काम करत नाहीत आणि दुःख वेदना त्याला त्या ठिकाणी झालेले असतात. दुःखाने तो विवळत असतो, त्याला भगवंताचं नाव येत नाही, त्याला आपल्या मुलाचं नाव घेता येत नाही, तो भगवंताचं नाव कधी घेणार, कृष्ण कृष्ण कधी म्हणणार, राम कधी म्हणणार, अशक्य आहे. त्यानं आयुष्यभर भगवंताचं नाव घेतलंय त्याला भगवंत संधी देतात शेवटच्या क्षणी. यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यांते कलेवरम तम तम वैदिकमुतेय. जे अंतकाळी जैसे संकटाच्या वेळी जेव्हा आपण भगवंताचं नाव घेऊ, भगवंताचं दर्शन करू, भगवंताचं स्मरण करू, तेव्हा अंती नारायण स्मृती आपली होईल, तेव्हा आपण भगवंताच्या धामामध्ये जाऊ. आणि आपल्याला जर दुसरं काही स्मरण झालं, दुसरं आठवलं, दुःख वेदना, यमदूत आलेले आहेत किंवा माझं घर माझी प्रॉपर्टी मी आणि माझं याच्यामध्ये जर आपलं मन अडकलं अंतकाळी, तर पुन्हा जन्म, पुन्हा मृत्यू, पुन्हा करोड करोड जन्म, पुन्हा नरक यातना, पुन्हा जन्म मृत्यू, जरा व्याधी, व्याधीचं दुःख आहे बघा. किती आजार लोकांना होतात, ऑपरेशन करायला लागतो, गोळ्या खावा लागतात, इंजेक्शन घ्यावं लागतो. हजारो हजारो लोक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत, त्यांचे अवयव त्या ठिकाणी बदलले जातात, कापले जातात, पोस्टमार्टम केलं जातं. किती दुःख आहे. या दुःखातून सुटायचा एकच मार्ग म्हणजे भगवंताची भक्ती. हरेर नाम हरेर नामैव केवलम कलो नास्तेव 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 गतिरन्यता. या कलियुगामध्ये दुसरा कुठलाही पर्याय नाहीये, दुसरं कुठलंही साधन नाहीये, फक्त भगवंताचं नाम. अंतकाळी भगवंताचं नाव आपल्याला स्मरण झालं पाहिजे. जेव्हा आपण वाचो वेगम मनसा क्रोध वेगम जिव्हा वेगम उदर उपस्थ वेगम, ते आपले इंद्रिय आहेत, वाणी आहे, मन आहे, यांचा वेग जेव्हा आपण आवरू शकू, गोस्वामी प्रभू सांगतात, तो गुरु या पृथ्वीच्या पाठीवर शिष्य बनवण्यासाठी तो पात्र आहे, तो गुरु होण्यास पात्र आहे. वाचो वेगम मनसा क्रोध वेगम जिव्हा वेगम उदर उपस्थ वेगम. आपले इंद्रियाचे वेग जो आवरू शकतो इंद्रियांना, नवे नवे जो इंद्रियांना या भौतिक विषयातून आवरून भगवंताच्या सेवेमध्ये लावू शकतो, तो या बंधनातून मुक्त होऊ शकतो. त्याच्यावर भगवंताची कृपा होते, तो या बंधनातून मुक्त होऊ शकतो. नावरे वाचा आणि मन. आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतायत, मुक्त झालो ऐसे बोलो जाय मुखे तुका म्हणे दुःखे बांधला तो. जो म्हणतो मी मुक्त आहे, तुकाराम महाराज म्हणतात तो बांधला गेलेला आहे.
काही लोक काय करतात, थोडीशी भक्ती करतात, थोडी देखावा करतात, थोडा जप करतात, धोती कुर्ता कंठी माळा, आणि म्हणतात मी मुक्त झालो. जे मोठे मोठे आचार्य आहेत, प्रभुपादासारखे, तुकारामासारखे, ते सुद्धा म्हणत नाहीत की मी शुद्ध भक्त आहे, मी मुक्त आहे. हालाकी ते मुक्त आहेत. त्यांना भगवंतांनी सेवेसाठी इथं पाठवलेलं आहे, त्यांनी अवतार घेतलेलं आहे, ते बंधनामध्ये नाही आहेत, पण ते सुद्धा म्हणत नाहीत की मी मुक्त आहे. पण काही काही लोक नवीन नवीन म्हणतात मी मुक्त झालो, मी आता भगवंताची कृपा माझ्यावर झाली, गुरु महाराजांनी मला दीक्षा दिली, आता मी मुक्त झालो, आता मला काही करायची गरज नाही. तसं नाहीये. दीक्षा म्हणजे इनिशिएशन. इनिशिएशन म्हणजे सुरुवात, ही भक्तीची सुरुवात आहे. त्याच्यासाठी दिल्ली बहुत दूर आहे, खूप लांब जायचंय. भगवंताचं धाम खूप लांब आहे. ज्याच्यासाठी जवळ आहे, जेव्हा आपण 100% शरणागती, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इच्छामी मा शुच. जो 100% भगवंतांना शरण गेलेला आहे, सर्व धर्माचा त्याग केलेला आहे. सर्व धर्म म्हणजे तथाकथित धर्म, तथाकथित भौतिक कार्य, त्या सर्वांचा त्याग, फक्त एक भगवंत, भगवंताची भक्ती, भगवंताच्या भक्त, साधू संत, अशा प्रकारे जो शरण गेलेला आहे, भगवंत म्हणतात तो मुक्त आहे. त्याला घाबरण्याचं कारण नाही, मी त्याला मुक्त करीन. तो मुक्त आहे. जो म्हणतो मी स्वतःच्या बळाने मुक्त झालो, तो बंधनामध्ये अडकतो. तो म्हणतो मी मोठा भक्त आहे, मी शुद्ध भक्त आहे, मी वरिष्ठ भक्त आहे. त्याला काय होतं, सूक्ष्म अहंकार येतो. त्याचा अहंकार, नवल अहंकाराची गोटी, विशेष न लगे अज्ञानापाठी, सज्ञानाच्या झोंबेकंठी ज्ञाना संकटी नाचवी. अहंकार काय करतो, जो ज्ञानी आहे त्याच्या मागे लागतो, कारण त्यालाच अहंकार येतो. जो अज्ञानी आहे तो म्हणतो मी अज्ञानी, अडाणी आहे, वेडा आहे, मला काही शिक्षण नाहीये, मला काही याच्यातलं ज्ञान नाहीये, मी बाबा साधा भोळा आहे. त्याला कुठलाही अहंकार येत नाही. पण अहंकार कुणाला, ज्ञानी याच्या झोंबेकंठी, जे ज्ञानी त्यांच्या मागे लागतो, आणि मग त्याचं पतन होतो. अहंकार, मी आणि माझं, मी करतो. अहंकार विमूढात्मा करता मिती म्हणते. काम एश क्रोध एश रजोगुण समुद्भव महाशन महापापमा विद्येन मी वैर. हे काम क्रोध, 3 गुण, तमोगुण, त्याच्यामुळे काय होतो, अनेक अपराध होतात, अनेक पाप होतात. आणि मी करता, अहंकार विमूढात्मा करता मिती म्हणते. तो काय म्हणतो, मी करता आहे. करता कोण आहे, भगवंत आहे. अनादि आदि गोविंद सर्व कारण कारण, ईश्वर परमकृष्ण सच्चिदानंद विग्रह, अनादिरादि गोविंद सर्व कारण कारण. सर्व कारणाचे कारण भगवंत आहेत. सर्व जगताचे कारण भगवंत आहेत. भौतिक जगत, आध्यात्मिक जगत, सर्वांचे कारण भगवंत आहेत. एक उदाहरण दिलेलं आहे. दूध उकळत असतं, खाली गॅस चालू असतो आणि वर दूध उकळत असतं, मध्ये पातेल असतं, पातेल्यामध्ये दूध असतं. तर दूध काय म्हणतो, पातेल्या काय करतोय, मला पोळतोय, मला गरम करतोय, मला उकळायला भाग पाडतोय. पण पातेल्याचा दोष आहे का, दोष कुणाचा आहे, खाली अग्नी पेटलेला आहे. आणि तो अग्नी कशाचा आहे, कर्मफल. आपण जे चांगलं वाईट कर्म केलेलं आहे, कर्मणा दैव नेत्रेन देहोपपत्ते,
आपण जसं कर्म करतो, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. कर्मना दैव नेत्रेन देहोपपत्ते. आपलं कर्मफळ आणि भगवंताची अध्यक्षता या दोन्ही मिळून आपल्याला जन्म मिळतो. बरा वाईट योनी प्राप्त होते. मनुष्य जन्म, पशुजन्म, सुख दुःख, हे कर्मफळाचं मागच्या जन्मामध्ये आपण काय केलेलं आहे तेव्हा आपल्याला आत्ता त्याचं चांगलं फळ मिळेल. मागच्या जन्मामध्ये, मागच्या आयुष्यामध्ये अपराध केलेले आहे तर आपल्याला त्याचं वाईट फळ मिळेल. कर्मना दैवाने स्त्रीनं भागवतामध्ये सांगतात. कपिल मुनी माता देवहूतीला सांगतात. तशा प्रकारचा देह आपल्याला ते फळ भोगण्यासाठी प्राप्त होतो. म्हणून चांगल्या वाईट कर्मातून यत करोशी यदश्नासी यज्जोसी दादासी यत तपस्यासी कौंतेय तत् कुरुष्व मदार्पण. भगवंत म्हणतात तू जे करतो ते सगळं मला अर्पण कर, तेव्हा तू मुक्त आहे. तू पुण्यकर्म केलं तर स्वर्गाला जाशील, पाप केलं तर नरकाला जाशील. क्षीणे पुण्य मृत्यू लोकं विशंती. पुण्य संपलं की पुन्हा जन्म, पुन्हा मृत्यू. यातून मुक्त व्हायचं असेल, जे करतो ते भगवंताला अर्पण कर. यत करोशी, जे खातो ते भगवंताला अर्पण कर, मग प्रसाद म्हणून खा. यदस्नासी यज्जोसी, जे यज्ञ करतो. यत तपस्यासी, जे तपस्या करतो. कलियुगामध्ये यज्ञ तपस्या कुणी करू शकत नाही. 100% या कलियुगामध्ये यज्ञ आणि तपस्या कुणी करू शकत नाही. जरी कुणी केली तर त्याचं फळ भगवंताला अर्पण केलं पाहिजे. श्रीकृष्ण संतुष्टी प्रित्यर्थ यज्ञार्था कर्मनो अन्यत्र लोको अयम बंधनम तदर्थ कर्म कौंतेय मुक्त संघ समाज. भगवंतासाठी, विष्णूसाठी, नारायणासाठी जर यज्ञ केला, भगवंताच्या संतुष्टीसाठी, तर त्याचं फळ मिळेल. जर स्वतःला काही प्राप्त व्हायचं असेल म्हणून यज्ञ केला तर त्याचं फळ, आणि कलियुगामध्ये यज्ञ करू शकत नाही. आणि जे काय असेल ते भगवंताला अर्पण करा. भगवंत म्हणतात सगळं मला अर्पण करा, तेव्हा तुम्ही मुक्त. तेव्हा आपण सर्व फळ भगवंताला अर्पण. कर्मण्य व अधिकार असते मा फलेषु कदाचन. भगवंत म्हणतात तुम्ही फक्त कर्म करा, फळाची इच्छा धरू नका. फळ द्यायचं का नाही मी पाहतो, तो भगवंताचा अधिकार आहे. सृष्टीचा नियम आहे. या सृष्टीच्या नियमामध्ये आपण बांधलेलो आहे. आपल्याला वाटतं आपण स्वतंत्र झालो, भारताला स्वातंत्र्य मिळालं, 75 वर्ष झालं, 77 वर्ष झालं, भारत स्वतंत्र झाला, पण आम्ही स्वतंत्र नाही. आम्ही या मायेच्या जंजालामध्ये आहोत, मायेच्या तावडीमध्ये आहोत. आम्ही स्वतंत्र नाहीये. आम्ही स्वतंत्र केव्हा होऊ? भगवंताच्या धामामध्ये जेव्हा जाऊ तेव्हा आम्ही स्वतंत्र होऊ. इथलं स्वातंत्र्य हे काही काळापुरतं आहे, टेम्पररी आहे. हे स्वातंत्र्य असलं काही नसलं काही फरक पडत नाही. तेव्हा प्रभुपाद आपल्या गुरुंना भेटले सुरुवातीला 1922 मध्ये भक्तिसिद्धांत सरस्वतींना. तेव्हा गुरुनी त्यांना सांगितलं तुम्ही शिकलेले आहात, इंग्रजी चांगलं आहे तुमचं, तुम्ही पाश्चात्य जगामध्ये जाऊन कृष्ण भक्तीचा प्रचार करा, गीता भागवताचा प्रचार करा. तेव्हा प्रभुपाद गांधीजीच्या आंदोलनामध्ये संलग्न होते. स्वातंत्र्य भारताला मिळालं पाहिजे त्याच्यासाठी गांधीजी आंदोलन करत होते. प्रभुपाद म्हणले आपण पहिलं भारत स्वतंत्र करू आणि नंतर मग प्रचार करू. तेव्हा भक्तिसिद्धांत सरस्वती जे सिंहगुरु आहेत त्यांनी सांगितलं हे स्वातंत्र्य येईल जाईल. मोगल आले गेले, अनेकांनी राज्य केलं, अनेक राजे झाले, आले आणि गेले. जो येतो तो जाणार आहे, जो जन्मला तो मरणार आहे. तर हे खरं स्वातंत्र्य काय आहे? तर ह्या जन्म मृत्यूच्या चक्रातून तोडून भगवंताच्या धामामध्ये जाणं, आणि त्याच्यासाठी गीता भागवताचा प्रचार संपूर्ण जगतामध्ये करणं, हे खरं स्वातंत्र्य आहे.
जेव्हा भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर प्रभुपादांच्या गुरूंनी सांगितलं तेव्हा प्रभुपाद त्या ठिकाणी शरण गेले. गुरुचा आदेश त्यांनी शिरोधार्य मानला आणि म्हणले पहिल्यांदाच मला कुणीतरी हरवलंय, डिपीट केलेलं आहे. पहिल्यांदाच हार पत्करली आणि गुरुकडून हार पत्करली आणि प्रभुपादांना ते हार पत्करली तरी त्याच्यामध्ये आनंद वाटत होता. आपल्याला हार झाली तर आपण काय करतो? दुःख व्यक्त करतो, आपण हारलो. मुलं खेळताना किंवा कुठेही अनेक प्रकारचे सामने होतात, गेम होतात. हारल्यानंतर दुःख वाटतं. पाकिस्तान हारला म्हणजे आपल्याला आनंद वाटतो आणि भारत हारला म्हणजे दुःख वाटतं. हे सुखदुःख काय? हे मनावर आहे. हे मनाचं कारण आहे. मन एवढे मनुष्याना कारण बंधमोक्ष आणि तेच बंधमोक्षाचं कारण आहे. तर आपण या सुखदुःखाच्या पलीकडं मी मुक्त आहे किंवा मी सुखी आहे असं कुणी सांगू शकत नाही. मी भगवंताचा शुद्ध भक्त झालो असं कुणी सांगू शकत नाही. जे शुद्ध भक्त आहेत ते सांगत नाहीत, तर आपली पात्रता नाहीये. आपण भगवंताची भक्ती सेवा करत राहणं. मुक्त झालो ऐसे बोलो जाय मुखे, तुका म्हणे दुःखे बांधला तो दुःखामध्ये बांधला जातो. तो पुन्हा जन्म मरणाच्या चक्रामध्ये बांधला जातो आणि पुन्हा जन्म मृत्यू दुःख दोषानुदर्शन. अशा प्रकारे आपले इंद्रिय, आपलं मन, आपली वाचा संताच्या संगती मनोमार्गे गती भगवंताच्या सेवेमध्ये लावली पाहिजे. एक छोटीशी कथा आहे, 2 मिनिटं. त्याग करी कुटुंबाचा, नावरे हे वाचा मन. अनेक लोक काय करतात? कुटुंबाचा त्याग करतात, जंगलामध्ये जातात आणि मग तिथं सांगत असतात मी एवढी प्रॉपर्टी सोडून आलो, मी हे कुटुंब सोडून आलो, माझं एवढं बँक बॅलन्स होता, मी दान केलं, मी एवढं. असं जे सांगत असतात त्यांचा त्याग हा दिखावा आहे किंवा पाखंड आहे किंवा त्यागाचा काही फायदा नाही. श्रम एवढी केवळ. एक उदाहरण आपण पाहतो भागवतामध्ये. भरत महाराज ज्यांच्या नावावरून या देशाचं नाव भारत पडलं, भरत महाराज, त्यांना उपदेश दिला त्यांच्या पित्याने ऋषभदेव. ऋषभदेवांचे पुत्र होते भरत महाराज. त्यांनी उपदेश दिला, त्यांनी ज्ञान दिलं. पिता गुरु झाले आणि ज्ञान प्राप्त करून त्यांनी ते पृथ्वीचे सम्राट होते. अजनाभ वर्ष त्याचं नाव भारत ठेवलं गेलं. या संपूर्ण पृथ्वीवर त्यावेळेस भरत महाराजांचं राज्य होतं. संपूर्ण पृथ्वीचे ते सम्राट होते आणि अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी राज्य कारभार केला. कारण का? तर ज्ञान प्राप्त होतं वडिलांकडून, ऋषभदेव महाराजाकडून उपदेश आणि ज्ञान. कारण जोपर्यंत गुरुकडून ज्ञान मिळत नाही आणि संतांची उपदेश कृपा मिळत नाही तोपर्यंत राज्य कारभार किती मोठा कारभारी असला तरी व्यवस्थित चालू शकत नाही. धर्मसत्ता, गुरु साधू शास्त्र यांचं मार्गदर्शन जर असेल तर ते राज्य चांगलं चालतं. तशा प्रकारे लोक म्हणतात बळीचं राज्य येऊ द्या, बळी महाराज किंवा रामाचं राज्य येऊ द्या, रामराज्य. रामराज्य सर्वांना हवंय, बळीचं राज्य सर्वांना हवंय, पण बळी महाराजांसारखी शरणागती ते कोणी करत नाही. रामासारखे नियमाचं काटेकोर पालन ते कोणी करायला तयार नाहीये. एक बाणी, एक वचनी, एक पत्नी, अशा प्रकारे आदर्श राजाराम होते. पण ते नकोय सगळ्यांना. फक्त रामराज्य पाहिजे, बळीचं राज्य पाहिजे. बळी महाराज काय केलं? आत्मनिवेदन, सर्वस्व, 14 भुवनाचं, त्रिभुवनाचं राज्य भगवंताला दान दिलं आणि स्वतःच मस्तक दिलं. म्हणजे तिसरा पाय माझ्या मस्तकावर ठेवा.
अशा प्रकारची आत्मनिवेदन भक्ती त्याचे आचार्य आहेत बळी महाराज. जेव्हा आपण अशा प्रकारे करू तेव्हा भगवंत कृपा करतील, तेव्हा आपण मुक्त होऊ. तर अशा प्रकारे जे भरत महाराज आहेत, भरत महाराजांना काय वैराग्य, तरुण वयामध्ये वैराग्य त्यांना प्रकट झालं. सर्व राज्य सोडलं, परिवार सोडला, एवढं मोठं पृथ्वीचे अधिपती सम्राट सगळं सोडून वनामध्ये गेले. गंडकी नदीच्या किनाऱ्यावर राहू लागले. झोपडीमध्ये भगवंताची भक्ती साधना करू लागले. पण संगत त्यांना साधू संघ नव्हता, त्यांच्या सोबत कोणी नव्हतं, एकटेच राहत होते. आणि त्यामुळे काय झालं, संतांचा साधूचा संघ असोसिएशन नसल्यामुळं एकदा काय झालं, एक वाघ सिंह त्या हरणीच्या पाठीमागे लागला. हरणी गर्भवती होती. वाघाच्या तावडीतून वाचण्यासाठी ती हरणी धावत धावत पाण्यात उडी मारली गंडकी नदीमध्ये. आणि त्यावेळी ती गर्भवती, तिचा जो गर्भ आहे, बाळ त्या ठिकाणी पडलं. ती प्रसूत झाली आणि त्या बाळाला टाकून ती आपला जीव वाचवण्यासाठी नदी पार करून गेली. आणि हे पाहिलं भरत महाराजांनी. आणि भरत महाराज दयाळू होते, भगवंताचे भक्त, म्हणजे दया त्यांच्या ठिकाणी असते. त्यांनी काय केलं, त्या बाळाला आपल्या कुटीमध्ये आणलं, त्याचा सांभाळ करू लागले. त्याला पाणी द्यायचं, त्याला चारा द्यायचा, त्याला खाऊ घालायचं, त्याचं पालन पोषण करू लागले. दया तिचे नाव भूतांचे पालन, हे ठीक आहे, पण काही काळापुरतं. काही काळानंतर संकटामध्ये मदत केलीच पाहिजे, पण नंतर आसक्ती त्याच्या ठिकाणी ठेवली नाही पाहिजे. भरत महाराज काय झाले, त्याच्या ठिकाणी आसक्त झाले, माझ्याशिवाय याला कोण नाहीये. आणि एकदा काय झालं, ते हरणाचं पिल्लू मोठं झालं, पाडस, आणि ते गेलं जंगलामध्ये दुसऱ्या हरणांच्या कळपामध्ये. आणि भरत महाराज वृद्ध झाले होते, विचार करू लागले. भरत महाराज चिंतन करू लागले, हरिण कुठे गेला असेल, माझा राजा कुठे गेला असेल, संकटात तर नसेल ना, कोणी त्या हिंस्त्र पशुनी त्याला पकडलं तर नसेल ना. अशा प्रकारे चिंतन करू लागले. आणि मृत्यू त्यांचा जवळ आला. आणि चिंतन करता करता, हरणाचं चिंतन करता करता त्यांना मृत्यू आला. आणि पुढचा जन्म हरणाचा मिळाला. म्हणून प्रत्येकानं सावध राहिलं पाहिजे. हे सृष्टीचे नियम, भगवंताचे नियम अतिशय सूक्ष्म आहेत. सावध सावध. जसं रामदास स्वामी सावध बनल्याबरोबर लग्नाचा मंडप सोडून निघून गेले. सावधान पण म्हणतो ना लग्नामध्ये, सावध म्हणल्याबरोबर रामदास स्वामी सावध झाले, म्हणजे काहीतरी गडबड आहे, सावध झालं पाहिजे. आणि सर्व सोडून त्याग करून गेले आणि महान संत झाले. त्यांनी मनाचे श्लोक लिहिले, अनेक सिद्धांत त्याच्यामध्ये मांडलेले आहेत. जसं तुकोबारायांनी भागवताचे सिद्धांत आपल्या अभंगामध्ये मांडलेले आहेत, तशा प्रकारे सिद्धांत सर्व समर्थ रामदासांनी, रामाचे भक्त झाले आणि अनेक सिद्धांत आपल्या श्लोकामधून, मनाचे श्लोक त्याच्यामधून त्यांनी मांडलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण सावध राहिलं पाहिजे. आपण या दुःखातून, दुःखालयम अशाश्वतम, संसार दावानल, या भौतिक जगातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करायचा. त्याच्यासाठी भगवंताची भक्ती आहे. त्याच्यासाठी आपण सर्वांनी श्रवण कीर्तन विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, अशा प्रकारे भगवंताची भक्ती आपण करू शकतो. या जन्मामध्ये नाहीतरी पुन्हा नाही, पुन्हा करोडो करोड जन्म आहेत. अभी नाही तो कधी नाही. संत नामदेव महाराज आपल्या अभंगात सांगतात, शेवटचा जन्म, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकलिया वर्म फेरा घडे, चुकलिया वर्म फेरा पडे. हा मनुष्य जन्म आहे,
आणि याच जन्मातून तुम्ही बाहेर पडू शकता, धामामध्ये जाऊ शकता. आणि जर या जन्मामध्ये तुम्ही प्रयत्न नाही केले आणि तुम्हाला जर रस्ता मार्ग नाही सापडला, चुकली या वर्म, तुम्ही धर्म चुकला, वर्म चुकला, कर्म चुकला, तर फेरा पडे, पुन्हा फेरा पडतो. किती? 84चा फेरा, 84 लाख. आणि एक एक योनी, तुकाराम महाराज म्हणतात, कोटी कोटी फेरा. आणि पुन्हा कधी मनुष्य जन्म मिळेल याची गॅरंटी नाही. तर याच्यासाठी आपण सावध झालं पाहिजे. आणि याच जन्मामध्ये आज आत्ता ताबडतोब, कल करे सो आज करो, आज करे सो अब करो, आत्तापासून आपण गंभीर झालं पाहिजे. गंभीर होऊन साधना सेवा केली पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. या ठिकाणी आपण विराम देऊया. कोणाचा काही प्रश्न असेल, कॉमेंट असेल, विचारू शकता. हरी बोल. हरे कृष्ण. कोणाचा काही प्रश्न नाही दिसत आहे प्रभूजी. थांबूयात का मग आपण? चालेल. ठीक आहे प्रभूजी. धन्यवाद प्रभूजी, खूप खूप धन्यवाद सर्वांचे. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंतकोटी वैष्णववृंद की जय. श्री प्रभुपाद जी की जय. जय जगद्गुरु जगद्गुरु श्री तुकाराम महाराज महाराज जय. जय. दंडोत प्रणाम. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. प्रणाम. सुखी